नमस्कार. मी विश्वास उडकी. आज वर्तमानपत्रातून सेबी ही जी संस्था आहे, या संस्थेने जवळजवळ सगळीकडे छापून आलंय बरं का. सेबी म्हणजे काय, तर मार्केटची रेग्युलेटर नियामक संस्था. जशी संपूर्ण बँकिंग उद्योगामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा रेग्युलेटर आहे, म्हणजे नियामक संस्था आहे. सेबी ही शेअर बाजार किंवा एकूणच या देशातल्या NSE, BSE हे सगळ्यांना समजतं, त्याच्यावरती एक नियामक संस्था आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता ह्यांनी आज वर्तमानपत्रामध्ये एक बातमी देऊन असं स्पष्टपणे सांगितले आहे की मध्यम वर्गातील ज्या नोकरदार लोकांनी त्यांना आम्ही एक फॅसिलिटी देतो. फॅसिलिटी काय, की तुमच्या पगारातून एक विशिष्ट रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला ज्या गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक इंटरेस्ट आहे, ते तुम्ही लिखित स्वरूपात तुम्हाला ज्या म्युच्युअल फंडामध्ये सभासद व्हायचे तिकडे व्हा. तुमची बचत, तुमची गुंतवणूक जिथे करायची ते आम्हाला लिहून द्या. पण तुम्ही आम्हाला तुमच्या ओनर्सने किंवा एम्प्लॉयरने तुमच्या पगारातून जर रक्कम पाठवली तर आम्ही त्याचा स्वीकार करू. त्याला थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन असं आम्ही म्हणणार नाही. ही सवलत. एरवी काय झालं असतं, आताच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही गुंतवणूकदार असाल किंवा मी गुंतवणूकदार असेल, तर तुमच्या माझ्या सहीचा चेक त्या म्युच्युअल फंडामध्ये या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करावी असा एक मॅन्डेट म्हणजे आदेश आपण जेव्हा म्युच्युअल फंडाला देतो, तेव्हा तो त्याची त्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो आपण लिहून दिल्याप्रमाणे. आणि त्या पद्धतीने म्युच्युअल फंडामध्ये जे काही फंड्स येतात त्याच्यामध्ये एक ऑथेंटिसिटी, तुम्ही गुंतवणूकदार म्हणून जेव्हा इन्स्ट्रक्शन देता आणि तुम्ही जेव्हा चेक देता तेव्हाच ते फॉलो होतं. आता म्युच्युअल फंडांनी सेबीला विनंती केली. सेबीने एक पत्रक जारी करण्यासाठी लोकांकडे सूचना मागवल्या. केवढा मोठा उदारपणा, केवढी मोठी लोकशाही. आत्ताच का बरं हे होतंय? गेले 2-3 वर्ष बँकांमधल्या ठेवी जवळजवळ 5 ते 10% कमी झाल्या, म्हणजे वाढीची गती कमी झाली. आणि फिक्स डिपॉझिट मोडून लोकांनी अगदी 75,000 सेन्सेक्स असताना 76,000 सेन्सेक्स झाला. त्यावेळेस या देशामध्ये 10 ते 12 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर्स निर्माण झाले. हे मोदी सरकारचं बघा यश आहे. मध्यम वर्गामध्ये गुंतवणुकीची नवीन प्रेरणा निर्माण झाली. गुंतवणुकीच्या साधनामध्ये म्युच्युअल फंड सही है. या जाहिरातीला या देशातले नट आणि क्रिकेटर्स जेव्हा हे जाहिरात करतात की म्युच्युअल फंड सही आहे, तर आमच्या देशातला मध्यम वर्ग, होय येस म्युच्युअल फंड सही आहे, हे घ्या आमचे बँकेतले पैसे, आम्ही FD मोडतो, रिझर्व्ह RD मोडतो आणि म्युच्युअल फंडात पैसे टाकतो. धनाधन शेअर मार्केट वरती गेलं, कारण म्युच्युअल फंडात पैसे टाकले की ते भसाभसा वाढत जातात. हा आमचा हिशेब, ही आमची बचत आणि ही आमची गुंतवणूक. आत्ता या युद्धापूर्वी सुद्धा जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपले पैसे काढून घेत असताना आमचे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स मार्केट तगडं ठेवतात, असं एक नवीन नॅरेटिव्ह जे सेट करणारं सरकार आहे. आणि मार्केट रेग्युलेटर सेबी आता सांगतं की गुंतवणूकदार मध्यमवर्गीयांनो, तुमची नोकरी खाजगी असो, तुम्ही बँकातले असा, इन्शुरन्स मधले असा, अन्य कुठल्याही कंपन्यातले असा, तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या पगारातून एक विशिष्ट रक्कम गुंतवणुकीकरता म्युच्युअल फंडात द्यायची असेल, तर त्याला आमची परवानगी आहे. आम्ही त्याला थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन म्हणणार नाही. केवढी मोठी सोय आहे. याचा अर्थ मार्केटमधला काय हाहाकार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आज मार्केट 73,000 74,000 फिरतंय. अनसर्टिनिटी एवढी वाढली आहे. 1000-1500 ने इंडेक्स पडणं हे नित्याची बाब आहे. IT क्षेत्र असो, बँकिंग क्षेत्र असो, किंवा एक सिमेंट वगळता सर्वत्र असं चित्र दिसतंय की शेअर्स पडतायत. फॉरेन इन्स्टिट्यूशन्स पळून चालले आहेत. आणि हे जे काय आहेत ना डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्याच्यात LIC आणि बँका, हे ते पडलेले शेअर घेत आहेत. हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. पण तरीही
फार मोठा मध्यम वर्ग जो अनेक कोटींनी म्हणजे जवळपास 10-11 कोटींनी डिमॅट अकाउंट उघडून आपली गुंतवणूक बाजारात नेण्याकरता आपल्या फिक्स डिपॉझिट मोडण्याची तयारी दाखवतो, सेव्हिंग्ज तोडण्याची तयारी दाखवतो, त्याला आता मार्केट जेव्हा धडाधड पडतंय तेव्हा त्यांच्या सोयीसाठी तुमच्या पगारातून तुम्ही एक रक्कम मालक कापून देईल, आम्ही ती स्वीकारू आणि अशा तऱ्हेची सोय तुमच्या गुंतवणुकीला फायदा मिळावा, तुमच्या बचतीला प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही करतो. एवढा मोठा उदारपणा सेबी दाखवते आणि जनतेच्या सूचना मागवते. कारण सेबीचा कायदा असं म्हणतो तुम्ही काही करा, पहिल्यांदा नियम बनवताना लोकांना विचारा. त्यांनी लोकांना विचारलं. आता आमच्या देशातला शहाणा सुद्धा मध्यम वर्ग सर्व वर्तमानपत्रात 2-2 पानं शेअर मार्केट विषयी वाचून तयार असतो. इंग्रजी असो, मराठी असो, कानडी असो, गुजराती असो, भरभरून आठवड्यातून 2-2, 3-3 पानं कोणता शेअर घ्यावा, काय करावं, कुठे गुंतवणूक हवं, कोणता म्युच्युअल फंड सही आहे वगैरे वगैरे. तरीही मार्केट ट्रम्प आणि नेत्यानाहू आणि आमच्या पंतप्रधानांनी कोसळवलेलं आहे. आणि पंतप्रधानांनी जेव्हा सांगितलं हैदराबादला, मग परत दिल्लीला सांगितलं आणि मग परदेशात जाऊन सांगतात कंबर कसा, अर्थव्यवस्थेमध्ये सप्लाय चेन्स मोडल्या आहेत, आपलं कन्झम्पशन तेल आणि अन्य इंधन व्यवस्था याच्यातल्या भावामुळे प्रचंड मोठ्या वेगाने महागाई वाढू शकते, लक्षात ठेवा. त्यामुळे बचत सांभाळून वागा. महागाईला फेस करण्याकरता तुम्ही विमानाने प्रवास करू नका, तुम्ही फॉरेन ट्रॅव्हल करू नका, तुम्ही सोनं विकत घेऊ नका. आणि अशा वेळेस सेबी म्हणतं तुमच्या बचतीतला पैसा एम्प्लॉयर कडून डायरेक्ट माझ्याकडे आला तरी चालेल आणि अशी सोय निर्माण करणारा मला नियम करायचा आहे, तुम्ही सूचना द्या. मी तुमच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे करतोय. हे सरकारने सांगितल्याशिवाय सेबी करतंय. सेबी हा कायदा आहे. कायद्यान्वये संस्था निर्माण झाली आणि सेबी मार्केट विषयीचे नियम ठरवतं. इथे PFRDA मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा OPS मधला पण पैसा, NPS मधला पण पैसा आणि येऊ घातलेला महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे फडणवीस सरकारने सांगितलंय तोही पैसा PFRDच्या अंतर्गत जो आहे तोही मार्केटमध्येच येतो. त्याला काही नियम आहेत. आणि ही सगळी गुंतवणूक नंतर त्या गुंतवणुकीचं काय होतं, दिवसाच्या अखेरीस ऍसेट म्हणजे त्या दिवसाची व्हॅल्यू, त्याची जी व्हॅल्यू असते प्रत्येक असेटची दिवसाच्या शेवटी 5 वाजता प्रत्येक असेटचं त्या दिवसाची व्हॅल्यू आणि ते घसरताना दिसते. कारण शेअर कोसळतात, गुंतवणूक कोसळते. त्यामुळे प्रत्येक ऍसेट दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स कोसळला तर तुमची गुंतवणूक कोसळते, दोन्ही वायसा वर्षा. आणि म्हणून आता सेबी म्युच्युअल फंड एकमेकाच्या हातात हात घालून या देशाच्या अर्थमंत्रालयाकडून आल्या सूचना की कामाला लागतात. आणि म्हणून आज वर्तमानपत्रात सगळ्याच बातमी आहे की म्युच्युअल फंडाने आता असं ठरवलं आहे, सेबीनी असं ठरवलं आहे की तुमच्या पगारातला एक दर महिन्यातून ठराविक रक्कम जर तुम्हाला म्युच्युअल फंडात टाकायची असेल तर त्याची परमिशन आम्ही देणार आहोत. तुम्ही डायरेक्टली आला नाही तरी चालेल, तुमच्या मालकाच्या वतीने तुमचा चेक आला आणि तुमच्या सूचनेनुसार कुठे पैसे गुंतवायचे ते तुम्ही लिहून द्या, तेच आम्ही फॉलो करू. कारण म्युच्युअल फंड सही है. वस्तुस्थिती अशी आहे, आता पूर्णपणे कपडे फाटण्याची वेळ आली आहे गुंतवणूकदारांची. सपाट झालेले सगळे सपाट. अशा वेळेस ही सोय म्हणून, काय भाषा आहे बघा, गुंतवणूकदारांना बचतदारांना सोय म्हणून तुमच्या पगारातून पैसे कापून तिकडे जातील. पगारातून पैसे कमवण्यासाठी मला आठवतं 1972 साली रोजगार हमी कायदा झाला. त्यानंतर प्रोफेशन टॅक्ससाठी संघटित मध्यम वर्गाच्या पगारातून जवळजवळ त्या काळात 200 रुपये कापले जायचे. लोकांनी आनंदाने दिले. कारण प्रोफेशन टॅक्स मधून निर्माण होणारा पैसा हा रोजगार हमीसाठी वापरला जाईल. हे एक मोठं उदात्त काम काँग्रेस पक्षाने केलं होतं. काँग्रेस पक्षाने लोकांना रोजगार देण्याकरता एक हमी निर्माण केली होती, एक कायदा निर्माण केला होता आणि त्याकरता संघटित वर्गाला आवाहन करून त्यांच्या पगारातून एक विशिष्ट रक्कम
मला वाटतं 200 रुपयापर्यंत प्रोफेशन टॅक्स लावला. त्या प्रोफेशन टॅक्स विरुद्ध कोणीही कधी ओरडलं नाही. आनंदाने संघटित मध्यम वर्गाने आपल्या पगारातून तुम्ही पैसे कापायला, हा टॅक्स म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी आम्ही करू, या पद्धतीने तेव्हापासून ते आत्तापर्यंत तो प्रोफेशन टॅक्स कापला जातो. पण आता ती चांगली गोष्ट झाली. रोजगार हमी हल्लीच्या सरकारमध्ये मिळतच नाही, पण टॅक्स मात्र कापला जातो बरं का. पण आता म्युच्युअल फंड सही आहे. म्युच्युअल फंड कोसळू नये म्हणून, सहकारी बँका कोसळतात तसे म्युच्युअल फंड बंद होऊ नयेत म्हणून, गुंतवणूकदार कंपन्या बंद होऊ नयेत म्हणून सरकार आणि सेबी त्यांची काळजी घेते आहे. आणि म्हणून हे सुस्त आहे ना की तुम्ही गुंतवणुकीसाठी तुमच्या पगारातून एक विशिष्ट रक्कम ठरवा, ती विशिष्ट रक्कम तुम्ही सांगाल त्या शेअरमध्ये टाकू, अशा तऱ्हेचा उदार दृष्टिकोन सेबीने घेऊन त्यांच्या नियमांची पुनर्रचना ते करतायत. सो थर्ड पार्टी पेमेंट्स ते मंजूर करणार आहेत. तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन चेक दिला तरी चालेल, पण तुमच्या इन्स्ट्रक्शन मात्र द्या. कुठले शेअर तुम्ही घ्यायचे, तुम्ही शेअर घेत राहो, तुम्ही बचत करत राहो, तुम्ही गुंतवणूक करत राहो, हा त्यांचा संदेश आहे. समजणाऱ्याला सगळं समजतंय. आपदा में अवसर सगळेजण बघतात, तसं आता म्युच्युअल फंडा ते कोसळणार आहेत हे दिसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकरता म्युच्युअल फंड नियंत्रित, PFRDA नियंत्रित NPS ची सुधारित आवृत्ती येते आहे. या संकटमय कालखंडात फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलंय, शेवटच्या पगाराच्या 50% आम्ही ॲश्युअर करतो. प्रत्यक्षात काय होतं, घोडा मैदान जवळ आहे, आपण पाहूया. पण मी ही उदाहरणं देत असताना हेतू हा की मार्केट कोसळतंय. मध्यम वर्गातल्या तमाम शहाण्या माणसांनी हे कोसळणारे जग समजावून घ्यावं. आणि ही गुंतवणूक आपली आणि ही बचत आपली, बँकांच्या FD तोडून आणि बचत संपवून आपल्याला मार्केटमध्येच आपले पैसे गेले पाहिजेत आणि तेथूनच आपलं भाग्य उजळेल, असं सांगणारं तत्वज्ञान आपल्याला खड्ड्यात घालणार आहे. आपली प्रॉव्हिडंट फंडातली बचत, आपली ग्रॅच्युटीची बचत, आपली पेन्शनची बचत आपण मातीत घालायची का नाही, त्याचा शहाणा सुरता विचार ज्यांच्याकडे ही बचत आहे, ज्यांच्याकडे हे पैसे आहेत, त्यांनी करायची आहेत. त्यामुळे सेबीचं आव्हान, म्युच्युअल फंडांचं डिक्टेशन, सरकारचं मार्गदर्शन कोणत्या दिशेने जात आहे, अर्थसंकट गहिरं आहे, गहिरं आहे. आज बॅड सिच्युएशन आहे, ती वर्स सिच्युएशन होत आहे. त्यामुळे सेबीच्या या नियमांचा अर्थ हा आहे, मित्रांनो, सावध राहा. शेवटी तुम्ही इन्स्ट्रक्शन द्याल तेव्हाच ते होईल. तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊन वेडं व्हायचं ठरवायचं असेल तर नक्कीच तो निर्णय तुमचा असेल. पण आम्ही वेडे झालो, आम्हाला कळलं नाही, असं कृपा करून इतरांना दोष देऊ नका. तमाम जनतेने आपल्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा, आपल्या कष्टावरती विश्वास ठेवावा का मार्केटवरती विश्वास ठेवावा हे ठरवावं. जगभरचं मार्केट, भारतातलं मार्केट विश्वासपात्र नाहीये. अदानींना वाचवण्याकरता भारतीय खजिन्यातूनच पैसे जाणार आहेत. माझा पुढचा व्हिडिओ अदानींचे पैसे कुठून जाणार आहेत याच्यावर असेल. त्यांचे सगळे गुन्हे माफ होतील. ते माफ झाल्यानंतर तो दंड जो भरायचा आहे, तो दंड कुठून जाणार आहे याच्यावरती आता चर्चा चालू आहे. पण नेमकं तो दंड कुठून जाणार आहे हे आपण शोधून काढूया. आणि मग अदानींना कोण वाचवतो, आपल्याला खड्ड्यात कोण घालतो हे आपण शिकूया, समजूया. बदलतं अर्थकारण भारताचं अर्थकारण बिघडवणारं आहे, म्हणून सावध राहा. मी इथेच थांबतो. नमस्कार.